जय शिवराय. मी अक्षय नाईकवाडी. आजची पत्रकार परिषद आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे काल आचारसंहिता लागू झालेली आहे व सरकार आचारसंहितेच्या आधी सगळे सोयीची अंमलबजावणी करेल असं आम्हाला अपेक्षित होतं. पण सरकारनं मराठा समाजाला जाणून बुजून खेळवण्याचा मागच्या 7-8 महिन्यापासून प्रयत्न केलेला आहे व इथून पुढे मनोज दादा जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातले जे आंदोलनाची रणनीती आहे ती चालत राहणार आहे व ती पुढे कशी असेल या संदर्भात आजची पत्रकार परिषद आयोजित केली. काय नियोजन आहे सध्या आमचं आणखीन हे आहे परत आपण प्रश्न नाही आता तुमचं निवेदन केलं ना तुम्ही आता आपण पत्रकार परिषद घेत आहे. आमचा उद्देश असा आहे नियोजन काय की आता 8 महिन्यापासून आपले मराठा समाजाचे मोर्चे झाले, सगळ्या मार्गाने मोर्चे केलेले आहेत. सरकारनं काही गोष्टी मान्य बी केल्या होत्या पण ज्या प्रमुख मागण्या होत्या आपल्या सगळे सोयरेचा अंमलात आणावे जे तो काय ते सरकारनं आणलेला नाही. मी वाट पाहिली की बाबा येणाऱ्या आचारसंहितेपर्यंत निर्णय देतील पण कुठलाही निर्णय दिलेला नाही त्यांनी. त्याच्यामुळं मराठा समाज तीव्र झालेला आहे. परत आणखीन कालच्या मिटिंगमध्ये पण तोच निर्णय झाला की आपण मग आता रणनीती काय ठरवायची. तर त्याच्यामध्ये आपली रणनीती प्रामुख्याने अशी ठरलेली होती किंवा जरांगे पाटलांच्या आदेशानुसार किंवा सर्व सकल मराठा समाजाच्या आदेशानुसार प्रत्येक गावामधून ह्या लोकसभेला मराठा समाजाचे उमेदवार उभा करायचे जेणेकरून जास्तीत जास्त लोकसंख्येमध्ये हे उमेदवार उभा करून हे निवडणूक कशी रद्द करता येईल हा मराठा समाजाचा प्रमुख उद्देश आहे. आमचा कोणाला विरोध नाही. लोकशाहीला विरोध करणारे आम्ही पण त्यातले नव्हत. आम्ही लोकशाहीला मानणारे आहोत सर्वजण. लोकशाही आचारसंहितेचं पालन करूनच जे काय आता हे निर्णय वरून येणार आहेत आदेश 24 तारखेला महाबैठकीचं एक आयोजन केलेलं आहे जरांगे पाटलांनी अंतरवली सराटी या ठिकाणी 24 मार्चला. तर त्या बैठकीच्या अनुषंगाने ही पुढची रणनीती बरीचशी ठरणार आहे. पण सध्या तरी आमचं असं नियोजित ठरलेलं आहे रात्रीच्या बैठकीमध्ये की या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यातून कमीत कमी 1000 फॉर्म मराठा समाजाचे भरले जाणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक गावातून कमीत कमी 2 फॉर्म येण्याचे अपेक्षित आहे आणि शहरामधून 11 फॉर्म भरण्याचे अपेक्षित आहेत. तर तसे आमचे नियोजन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन काही जरी समजा मनोजदादांनी आदेश दिले की एकच फॉर्म ठेवायचा आपला किंवा सर्व उमेदवारांनी लढायचं तर त्या निर्णयाची आम्ही या 24 मार्चला वाट पाहत आहोत. सर्वजण शहरामध्येच नाही तर तालुक्याच्या ठिकाणी बैठका झालेत आणि लवकरात लवकर आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांना पण धाराशिवमध्ये एक बैठकीसाठी आमंत्रित करणार आहोत किंवा त्यांच्या दौऱ्यामध्ये 26, 27 किंवा 28 तारखेच्या दरम्यान त्यांची तारीख मिळण्याची शक्यता आहे आपल्याला धाराशिवला. जास्त उमेदवार उभे केले जी तर तुमचं मतदान जे आहे मराठा समाज तर विभागला जाणार नाही. आमचा उद्देश तो मतदान विभागण्याचा नाहीच. आमचा ह्या यंत्रणेला डिस्टर्ब करण्याचा आहे. कारण या यंत्रणेनं आणि या सरकारनं आमच्या जी काही मागण्या मान्य केलेल्या नाहीत ह्या मागण्या आम्हाला जोपर्यंत आमच्या पत्रात पडत नाही तोपर्यंत आम्ही उमेदवार जास्तीत जास्त उभा करून जे काय पद्धत असेल बॅलेट पेपरवर किंवा 25ची मर्यादा असेल तर तिथं जेव्हा 1000 फॉर्म येतील तेव्हा ही सरकार यंत्रणा कोलमडून जाणार आहे आणि त्याच्यावर नक्की निर्णय काहीतरी ह्या सरकारला घ्यावा लागणार आहे. आताच्या प्रश्नाला दोन प्रश्न आहे. जर 1000 फॉर्म भरले तर त्याचा कुठला फायदा जो आहे तरी एका ठराविक पक्षाला होईल असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, आम्ही कुठल्या पक्षाशी बांधील नव्हतं आणि कुणाचा विचारही करणार नव्हता. आम्ही कुठला ज्याला कोणाला फायदा घ्यायचा असेल तो घेत राहील, ज्याला कोणाला नाही यायचा तो नाही. ज्यांना आमचं समाज आजपर्यंत सगळ्याच्या बरोबर आहे आणि सगळ्याच्या बरोबर राहिलेला आहे. इथून पुढेही राहीलच. आम्हाला कोणाला विरोध नाही आमचा. पण आमच्या समाजाला ज्याने ज्याने विरोध केलेला आहे, आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही त्या यंत्रणेला आमचा विरोध राहणार आहे. आता जे सरकार आहे ते भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे त्यामधील लोकांना तुम्ही म्हणता की असं करणार त्यांना ते होईल ना? नाही, असं ठराविक तुम्ही तसं विचार करू नका. जिथं जिथं फॉर्म काय भाजपचेच उमेदवार उभा आहेत असं नाही ना. इथं सेनेचा पण उमेदवार उभा राहणार आहे ना. तेच म्हणलं मी. ज्यावेळेस 1000 फॉर्म येतील त्यांना बी ह्या प्रक्रियेतून बाहेर पडावं लागणार आहे ना. का त्यांच्यासाठी वेगळा नियम राहणार आहे, भाजपसाठी वेगळा आणि सेनेसाठी वेगळा असं नाही ना राहणार. काँग्रेससाठी वेगळा.
1000 जेव्हा मराठा समाजाचे फॉर्म येतील, ही आमचं यंत्रणेला जे काय सरकारची यंत्रणा आहे त्या यंत्रणेला डिस्टर्ब करण्याचा आमचा उद्देश आहे. आणि 1000 फॉर्म भरणार आहेत, डिपॉझिट 25,000 डिपॉझिट आहे. हो. म्हणजे उमेदवार स्वतः भरणार आहेत का सगळं मराठा समाज नाही, आमच्या काय समाज भरणार आहे त्या उमेदवाराचे. प्रत्येक गावात बैठक झालेली आहे आणि प्रत्येक गावातून घराघरातून त्या उमेदवारासाठी पैसे तयारी आहे. म्हणजे समाज अशा इतक्या स्टेपला आलेला आहे सध्या, म्हणजे अंतिम स्टेपला आलेला आहे की एका गावातून कमी आम्ही 2 म्हणतो समन्वय समितीमध्ये की 2 तर फॉर्म आले पाहिजे, पण मराठा समाजाचं गावागावातून असं बैठकीतून नियोजन झालं की 10 फॉर्म येतील आणि त्याची 1 रुपयाही कुणाला म्हणजे अशी मागणी होणार नाही, का उमेदवाराला जवळ बसणार नाही, तो त्याचा पूर्ण खर्च मराठा समाज करणार आहे. जेवढे फॉर्म तुम्ही भरणार, जर ते फॉर्म जर म्हणजे रद्द केले तर म्हणजे कशासाठी रद्द करणार? काही ना काही आचारसंहिता वगैरे त्यामध्ये जर मराठा समाजाचे तुम्ही काढणार ते. तुम्ही मराठा समाजाचे जर त्रुटी काढत असाल तर बाकीचे पक्षाचे पण पुढे उमेदवार येतात, त्यांचे पण त्रुटी निघतील ना. जर आमचेच फॉर्म जर तुम्ही जाणून बुजून जर काढायचा प्रयत्न केला तर पुढे पण सगळ्याच पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांच्यावर पण काहीतरी त्रुटी असतात का? आम्ही पण त्यांचे पण सगळे फॉर्म आम्ही रद्द करण्याचा प्रयत्न आम्ही त्या तयारीत आहोत सगळं. सर 1000पेक्षा जास्त सुद्धा फॉर्म भरू शकतो. हो. पण मी म्हणतो, तुम्ही म्हणताय की सरकारी यंत्रणा डिस्टर्ब करायची आहे तुम्हाला. समजा तसं फॉर्म भरले गेले तरी सुद्धा निवडणूक होणार आहे, काय कोणाला फायदा होईल याचा? असं फायद्याच्या गोष्टी आम्ही आता सध्या करायला लागलो. आमचा उद्देश एकच आहे सध्या की जास्तीत जास्त मराठा समाजाचे फॉर्म भरले जाणार आणि ते फॉर्म भरल्यानंतर सरकारी यंत्रणेला कशा पद्धतीनं ती घ्यायचं ती सरकार ठरवलं ना, त्याचा आम्ही कशाला विचार करायचा? आमचा सरकार नाही विचार केला, आम्ही तर कोणाचा विचार करणार नाही. प्रत्येकी 25,000 रुपये डिपॉझिट. हो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरले जातील. जी. हे फॉर्म भरल्यानंतर ती रक्कम शासनाला जमा होईल. हो. त्याच्यातून एक असा प्रश्न उभा राहतो की ह्या समाजातून एवढ्या मोठ्या प्रमाणात 25,000 रुपये डिपॉझिट म्हणून जे प्रतिनिधी उभं राहतात ते मागास कसे? त्याने मागास तो उमेदवार कुठे पैसे भरायला लागलाय? घराघरातून 100 रुपयाला पैसे येणार आहेत. आणि एका उमेदवारीला म्हणजे जे आर्थिक रसद लागणार आहे की एका कुठल्याच आमच्या 1 जणांची ऐपत नाही तेवढी भूमिका नाही. कोण घरातलं जे काय थोडंफार सोनं ते घाण ठेवणार आहे, कोण घरात जनावर असलं तर ते विकणार आहे. म्हणजे आर्थिक रसद आम्ही अत्यंत कष्टात उभा करायला. आमच्याकडे सहजासहजी उपलब्ध नाही, पण प्रत्येकाची भावना आहे मी 1-2 रुपये 10 रुपये 50 रुपये देणार, पण समाजाच्या लढाईत सक्षमपणे लढाई लढणार. आणि विषय म्हणजे दुसरा असा आहे, हे आंदोलन चालू असताना तो मराठा समाजाचाच नाही तर ह्याला अनेक समाजाने पाठिंबा दिलेला आहे, अनेक ओबीसी समाजाने ह्याला पाठिंबा दिला आहे. त्याच्यामुळं अनेक समाज सुद्धा आम्हाला मदत करायला तयार आहेत. आर्थिक मदत असेल किंवा मतदान स्वरूपी मदत असेल, ते मतदान स्वरूपी मदत सुद्धा आम्हाला बाकीचे ओबीसी समाज करायला तयार, मुस्लिम समाज असेल बाकीचे इतर समाज असतील ते आम्हाला मदत करायला तयार आहेत. राजकीय नेते कोणते मदत करायला आहेत का तयार? राजकीय नेते नाही, त्यांना आणि जरी केली तर आम्ही त्यांची कुणाची मदत घेणार नाही. इलेक्शन कमिशन स्वायत्त संस्था आहे, इलेक्शन कमिशन स्वायत्त संस्था आहे, प्रशासन वेगळी गोष्ट आहे, सरकार वेगळी गोष्ट आहे. तुम्ही नेमकं डिस्टर्ब कुणाला करणार आहे? आम्ही डिस्टर्ब सरकारला करणार. सरकारचा इलेक्शनचा संबंध नाही. ते ठरवतील ना, ते सरकार असं त्यांनी ठरवायचं की आधी जिल्ह्यात ठिकाणी एक बैठक घेऊन एकच उमेदवार निवडून दिला तर नाही ना, तसा उद्देश नाही आमचा. आम्हाला ही निवडणूक लढवाय आमचा उद्देश नाही. राजकारणात मराठा समाज आम्हाला युवा पिढी आणायची नाही. आमचा उद्देश आहे की सरकारला डिस्टर्ब करणं, यंत्रणेला डिस्टर्ब करणं. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालू असताना 353 सारखे गंभीर गुन्हे आंदोलकावर दाखल होत असतील तर त्या समाजाने सुद्धा सरकारला कुठेतरी अडचणीत धरायचा प्रयत्न चालू आहे आमचा, आणि तो प्रयत्न आम्ही आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आणतोय. 48 जागेवर आम्ही उमेदवार दाखल करतो. आमच्याकडे रिझर्व्ह पण उमेदवार आहेत की, आम्हाला इतर पक्षाचा पण पाठिंबा म्हणजे इतर समाजाचा पण पाठिंबा आहे की, त्यामध्ये असेल सगळ्याच पक्षाचा आम्हाला ओबीसी असेल सगळ्याच पक्षाचा पाठिंबा आहे. करमाळ्याचे आंबेडकरी विचाराचे लोक तयार आहेत उमेदवारी फॉर्म भरायला. आम्हाला सर म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, ही गोरगरीब गरजवंत मराठीची लढाई आहे आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं शेवट माणूस म्हणून प्रत्येकाला न्याय तयारी आहेत आमच्या. 24 मार्चची मिटिंग झाल्यानंतर, मनोजरांची मिटिंग झाल्यानंतर बरेचसे निर्णय आणखी तुमच्या समोर येतील आणि ते आम्ही तुम्हाला सातत्याने कळवत राहू. महाराष्ट्राच्या नंतर किती आहेत तुमच्या राज्यात? महाराष्ट्र सोडून इतर राज्यात किती ठिकाणी फॉर्म भरला? 24 मार्चला 14 राज्यातले आंदोलक आपल्या आंतरवली सराटीला उपस्थित राहणार आहेत.
आणि त्या बैठकीत नक्कीच व्यापक स्वरूपाचा निर्णय होणार आहे. समाज या पद्धतीनेच फॉर्म भरायच्या तयारीत आहे. बरेच राज्यामध्ये ही आता बैठक आहे. 24 मार्चला जी मोठी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये भरपूर निर्णय होणार आहे. पण काल सीएम असं सांगितलं की सगळे सोयऱ्याच्या ह्याच्यावर 3 लाखापेक्षा जास्त आक्षेप आलेले आहेत, त्यामुळे तो विषय पेंडिंग आहे म्हणले. यानंतर होईल म्हणले ते त्याची सोडवणूक करण्यात येईल म्हणले होते. देवेंद्र फडणवीस साहेबांसंगत आमचे जरांगे पाटील चर्चा करतील आणि त्याच्यामधला जो काही निर्णय येईल आम्ही त्याच्या अनुषंगानं त्याचा अंमलबजावणी करायचा प्रयत्न करू. आम्ही सरकार आता आश्वासन देऊ शकत नाही ना, देऊ शकत नाही. सरकारचा टाइम संपलाय आता. कालच सांगितलं आम्ही 3 लाखापेक्षा जास्त सगळे सोयऱ्याचे आदेश काढताना आम्ही त्यांची काल 5 वाजेपर्यंत वाट बघत होतो. तर सगळे सोयऱ्याचा आदेश न निघाल्यामुळं आज आम्हाला ह्याला सामोरं जावं लागलं. कालच पत्रकार परिषदेमध्ये काल मंत्रिमंडळामध्ये जे त्यांनी इतर निर्णय सगळे घेतले, त्याच्यामध्ये ह्यांनी कुठली वाच्यताच केली नाही या विषयावर. आम्हाला अपेक्षित होतं की बाबा कमीत कमी ते त्यांचं बोलणं निर्णय काय घेतील हे आचारसंहिता माहिती लागू होणार होती, सर्वांनाच माहिती होतं या तारखेला आचारसंहिता लागू होणार आहे. त्याच्यामुळे त्यांची सरकार सांगितलं की त्या सगळे सोयऱ्याच्या ह्याच्यावर 3 लाखापेक्षा जास्त आक्षेप आलेले आहेत, त्यामुळे तो विषय नंतर हाताळला जाईल. त्याला आक्षेप येऊन मी बरेच दिवस होऊन गेले ना, बरेच दिवस होऊन गेले, त्यात मी कुठलाच निर्णय घेतलेला नाही. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गुन्हे दाखल करायला चालू आहे. बऱ्याचशा नोटिसा घरी आलेत, रोज पोलिस घरी आलेत. हे कुठं थांबवलं, हे थांबवता येत होतं नाही यांना. पण कालच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये एवढं बी घेऊ शकत होते की जेवढे गुन्हेगार मध्यम स्वरूपाचे गुन्हे आहेत ते माघार घेतलेत आम्ही, तेही काहीच केलेलं नाही त्यांनी. म्हणजे प्रक्रिया त्यांची कशी चालू आहे की त्यांच्या मर्जीप्रमाणे चालू आहे. आम्हाला त्यांना विरोध करत बसायचं नाही किंवा त्यांच्याशी आमचा वैर नाही. आमचा उद्देश एक आहे की ह्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मराठा समाजाचे उमेदवार कसे उभा राहतील आणि इतर समाजाचे जी काय पाठबळ आहे आमच्या बरोबर ती त्या ठिकाणी कसं उभा करता येईल. मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती ओबीसी मधून आरक्षण मिळावं, सरकारने 10% वेगळं आरक्षण दिलं, त्याबद्दल भूमिका काय आपली? ते आम्हाला मान्यच नाही. जे मान्य नाही, ज्यांना घ्यायचंय तो आरक्षण मान्य नाही असा विषय नाही. ज्यांना घ्यायचं आरक्षण ते घेऊ शकतात, पण आम्हाला जे ओबीसी समाजामधून जी पाहिजे तर त्याच्यावर आम्ही थांबवू. ज्यांना जे आरक्षण घ्यायचंय आधी मी मनोज दादा ते सांगितलंय, ज्यांना 5% असेल 2% जे बी काय घ्यायचं असेल कुठलं आरक्षण ती घेत राहा, त्याच्यामध्ये विरोध नाही आमचा. मनोज जरांगेने मागच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की बाबा कुठलाही म्हणजे नेता उभारला तर त्याच्या पाठीमागं मराठा समाज जाऊ नये किंवा त्या नेत्यानं घरासमोर येऊ नये. मग त्या ह्याच्यामध्ये आपलं काय पाऊल असणार? 100% त्यामुळे तशी आम्ही चालूच आहे आमची प्रक्रिया. घराघरासमोर आम्ही सल्ला व्हायच लागलो की बाहेरचे पत्रक त्यांनी काय आता सार्वजनिक ठिकाणी आम्हाला बॅनर लावता येणार नाही, समजा काय पत्रक लावता येणार नाही तर आमच्या घरावर आम्ही लावू शकतो ना की बाबा आमच्या घरासमोर कुणी कुठल्याही नेत्याने येऊ नये, कुठल्याही पार्टीच्या. मग ती काय वैयक्तिक एका पक्षाचं आमचं कोणाचं देणं घेणं नाही, कारण कुणीच काम केलं नाही. सत्तेत सगळेच होते, विरोधात सगळेच होते. त्याच्यामुळे 40 वर्षापासूनचा लढा आहे हा. किती ह्या पंचवार्षिकमध्ये कोण सत्तेत आणि कोण विरोधात आहे याची घेणं देणंच नाही राहिलेलं ना जनतेला काही. आणि प्रत्येकानं समाजाचं वाटोळच केलेलं आहे. आणि नाही आमचा उद्देश तो नाहीच. आमचा निवडणूक आमचा उद्देश एकच आहे की आमचे उमेदवार जास्तीत जास्त उभा करणे आणि ह्या यंत्रणेला कॉलेज करणे.